आपल्याला खूप अशी चटपटीत आणि एकदम फास्ट होणारी 5 मिनिटात होणारी अशी बटाट्याची भाजी, चवीला पण खूप छान आणि पटकन पण होत असते. तर आपण चला बघून घेऊ साहित्य काय काय. साहित्य पण अगदी कमी प्रमाणात आणि एकदम व्यवस्थित. तर त्यासाठी आपण बटाटे घेतले, एवढे सगळे बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लसणाच्या 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहेत, गरम मसाला, मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट 2 चमच, अर्धी चमच हळदी पावडर आणि आपण कोथिंबीर घेतली. कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, खूप चांगली दिसते आणि चवीला पण खूप चांगली लागते. भाजी दिसताना खूप चांगली दिसते. तर आपण बघू सुरुवातीला लगेच. पण प्रथम साहित्य करू, आता डायरेक्ट कृती करू. साहित्य आपण बघितलंच आहे. बटाट्याचे ना दोन फोडी करू, अशा 2 फोडी करू. अशा बटाट्याच्या 2 फोडी करू आपण. हे बटाटे जास्त मोठा असल्या कारण याच्या 4 करू. तुम्ही बघणार आहे भाजी किती छान लागणार आहे. आणि असंच नवीन दररोज काहीतरी असं 5 मिनिटात बनवणार आहे अशा गोष्टी बघायच्या असेल त्यासाठी चॅनलला आहे ना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तेव्हा असं तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही तेव्हा तुम्हाला नवीन तरी काय दाखवायचं, काय दिसणार पण काय आहे तुम्हाला. त्यासाठी मग चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बघणार आहात तुम्ही आता मी सर्व बटाट्यांचे ना 2 भाग करून झालेले असे एकदम छान. तर आपण लसूण टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण तिखट मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि बटाटे टाकून देणार आहोत. बटाटे टाकल्यानंतर आपण असे बटाटे ना फिरवणार आहोत तिथे. बटाटे चांगले परतू देणार आहोत. खूप छान असं बटाट्याला परततात आहे आपले. तेलात आणि तेल लसूण आणि मिठामध्ये मस्त छान बटाटे परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये वेगळीच चव येते. असे नुसतं खाण्यासाठी पण इतके छान होतात ना. पण आपण ते परतून आणि मग मसाले वगैरे टाकून पण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी सोडणार. तर आपण छान परतले गेले बटाटे. आता गरम मसाला 2 पण मिरची पावडर टाकणार आहोत. त्याच्यानंतर हळदी पावडर आणि त्याच्यानंतर आहे ना आपण पूर्ण होती तेवढी कोथिंबीर सोडून देणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी सोडायचं आहे आणि पाणी सोडल्यानंतर आहे ना थोडं शिजू द्यायचे आणि असे अगदी अगदी किती छान वाटते ना. आता पण पाणी सोडलं. तुम्ही बघू शकता किती छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि खायला खूप छान झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली भाजी आणि खाण्यासाठी पूर्ण रेडी झाली आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि नवीन प्रत्येक दिवशी नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी मोटिवेशन द्या प्लीज.